आपण जाणार आहोत घाटकोपर. म्हणजे घाटकोपर मधले सर्व गणपती, नंतर साकीनाका, खैरानी, पारसाईट वगैरे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मित्रांनो आपण 5वं दर्शन सुरुवात करत आहोत. तर आपण जाणार आहोत घाटकोपर. म्हणजे घाटकोपरमधले सर्व गणपती जे मेन गणपती आहेत ते कवर करणार आहोत. आणि त्यानंतर साकीनाका, खैरानी, परत घाटकोपरचा राजा, भावेश्वरचा राजा, परत आपले पारसाईट वगैरे जे पण असतील घाटकोपर सगळे आपण कवर करणार आहोत. तर तुम्ही आजचा ब्लॉग हा नक्की बघा आणि एन्जॉय करा. आणि कसं तुम्हाला दर्शन वाटते, दर्शनची सिरीज कशी वाटते, तुम्ही दर्शनचे व्हिडिओ बघून आनंद घेत असाल. गणपती खूप छान. तर आज माझ्यासोबत सागर आहे. तर सागरसोबत आम्ही दोघं बाईकनी फिरणार आहोत, पूर्ण घाटकोपरचे गणपती करणार आहोत. तर हा तुम्ही ब्लॉग नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मित्रांनो, आता पहिला गणपती आपण बघतोय गणेशनगरचा सम्राट. यंदाचं 60 वर्षे. चला आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता गणेशनगरच्या सम्राटचं आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आपण घाटकोपरच्या गणपतीपासून. गणेशनगरचा सम्राट पहिलं दर्शन घेतलेलं आहे. आता इकडनं आपल्याला जायचं आहे. या विभागातले जेवढे पण गणपती बाप्पा आहेत त्याचे आपण पहिलं दर्शन घेऊया. कुठले गणपती आहेत तुम्हाला मी डायरेक्ट मंडळाची नावं सांगत जाईल. आता आपण आलो गोरेगावच्या महाराजा पाहण्यासाठी. चला आता बाप्पांचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय गंगावाडीचा गणराज. चला जवळ जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, हा गणपतीचं आगमन आपण अटेंड केलं होतं. ज्या दिवशी गणेशनगरच्या सम्राटचं आगमन होता त्याच दिवशी आपण या गणपती बाप्पांचं आगमन अटेंड केलं होतं. चला आता जाऊया, दर्शन घेऊया. समोर आहे संगाणीचा विघ्नहर्ता. आता समोर कन्याकुमारी आरती आहे, त्यामुळे आपल्याला जवळ जायला जमणार नाही कारण की भरपूर सारा क्राऊड आहे. तर आपण लांबूनच तुम्हाला दर्शन देतोय, तुम्ही दर्शन घ्या आणि बाप्पांचं मस्तपैकी. आता आपण आलोय मित्रांनो ब्रासवाडीच्या राजाचा जवळ. हा सुंदर असा ब्रासवाडीचा परमनंट गेट आहे आणि आपण चाललो आतमध्ये आणि ब्रासवाडीच्या राजाचं दर्शन घेऊया. चला.
आता आलं मित्रांनो बघा, सुवर्ण मुकुटधारी नवसाला पावणारा आनंदनगरचा महाराजा. यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि 25 वर्ष मंडळाला पूर्ण झाली. हे बघा, तुम्हाला समोर दिसते ही पूजा मूर्ती आहे, पाठी उत्सव मूर्ती आहे. आणि आता आपण डेकोरेशन पण पाहूया. खूप छान महल बांधलेले आणि मग नंतर बाप्पांचं पण दर्शन घेऊया. चला. चला मित्रांनो, आता घाटकोपरमधील काही गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता मी निघालो आहे साकीनाक्याच्या दिशेने. तर पुन्हा आपल्याला घाटकोपरमध्ये यायचं आहे. घाटकोपरचा राजा 22 वर्षाचा राजा कव्हर करण्यासाठी. सो मित्रांनो, फायनली आता आपण साकीनाक्याच्या महाराजाजवळ पोचलेलो आहे. मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती. चला, मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा. चला समोर जाऊया. समोर बघा, तुम्हाला सुंदर असं भव्य दिव्य मोठा मंडप दिसतोय. आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. मित्रांनो, आता आपण पाहिला जो साकीनाक्यातला पहिला गणपती, मुंबई उपनगरातली सर्वात उंच मूर्ती होती, साकीनाक्याचा महाराजा. आणि आता आपण आलोय साकीनाक्याचा विघ्नहर्ता हा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. साकीनाक्याचे 2 गणपती केल्याच्या नंतर दर्शन झाल्यावर आपण आता खैरानीच्या राजाला आलो आहे. तर पाठी खैरानीच्या राजाचा मला मोठा मंडप आहे. तर आता आतमध्ये जाऊन बाप्पांची मूर्ती पाहूया आणि आपण दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. चला, सागर पुढे गेलेला आहे, आता आपण पण जाऊया. खूप छान मंडप बांधलेलं आहे. चला, एंट्री वरून आहे वाटतं, एक्झिट खालून आहे.
साकीनाक्याचे गणपती कव्हर केल्याच्या नंतर आता आपण आलो घाटकोपरला. तर घाटकोपरच्या राजाला जाऊया. घाटकोपर ईस्टला होतो राजावाडीला, तर तिकडे जाऊया. घाटकोपरचे 3 गणपती आहेत ते आपण कव्हर करतो. त्याला भेटूया डायरेक्ट घाटकोपरच्या राजाला. तर महाराजा, साकीनाक्याचा विघ्नहर्ता आणि खैरानीचा राजा हे 3 गणपती केल्याच्या नंतर आपण घाटकोपर वेस्टला घाटकोपरचा राजा बसतो. तिकडे आलो पण तिकडे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. इथे एक मोठा मंडप आहे, वरती लिहिलं आहे घाटकोपरचा राजा. तर चला आतमध्ये जाऊन आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. घाटकोपरचा राजा, सॅनिटेरियम लेन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपरचा राजा. मस्तपैकी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तपैकी मोठा फोटो आहे. चला आतमध्ये जाऊया आता. मित्रांनो आता सम्राट आलाय घाटकोपरचा. घाटकोपरचा सम्राट. चला मित्रांनो आता आपण घाटकोपरचा सम्राट केल्याच्या नंतर जरासा पुढं घाटकोपरचा राजा आहे जो घाटकोपर ईस्टला बसतो. ह्याचं पाठपूजनला आपण आलो होतो, पाद्यपूजनला अक्षय तृतीयाला असतं. चला आपण जाऊ आतमध्ये बाप्पांचं दर्शन घेऊया. श्री लक्ष्मीनारायण बाल गणेश मित्र मंडळ घाटकोपरचा राजा. आपण मित्रांनो पाहिलं असेल ह्याच्या आधी पण घाटकोपरचा राजा आणि हा पण घाटकोपरचा राजा. तो वेस्टला बसतो आणि हा ईस्टला बसतो. तर ही मूर्ती जी आहे ती सिद्धेश जुगले यांनी बनवली आहे, मूर्तिकार, परेल वर्कशॉपला, कलकंद आर्ट्स. तर चला आतमध्ये जाऊन आपण बाप्पांची मूर्ती पाहूया. सो मित्रांनो आता आपण आलो आहे भावेश्वरचा राजा. यंदाचं मंडळाचं 50वं वर्ष आहे. खूप सुंदर असं सेटअप लावलेलं आहे बघा. डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन पण घेऊया, डेकोरेशन पण पाहूया. मित्रांनो आता भावेश्वरच्या राजाचं पण दर्शन घेतलेलं आहे. यंदाचं मंडळाचं 50वं वर्ष आहे आणि कुणाल पाटील यांनी मूर्ती साकारलेली आहे. खूप छान अशी मूर्ती साकारलेली आहे. आणि आता इकडनं आपण जाणार आहोत चेंबूरला. टिळकनगरचा गणपती आहे जो सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती आहे. तिथं आपण दर्शन घेऊया. तिथं पण एक खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर तिकडेच जाऊया आपण डायरेक्ट. चला सागर काय बोलतो? बाकी एक नंबर वाटलं, मस्त ना दर्शन? एक नंबर, भारी वाटतं ना घाटकोपरचे. तर आता चेंबूरला टिळकनगरला जाऊया. तो गणपती आपण कव्हर करूया आणि तिकडनं मग आपण घाटकोपरला जाऊया. चल गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण टिळकनगरला पोहोचलेलो आहे सह्याद्री क्रीडा मंडळामध्ये. चला आता पुढे जाऊया.
सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे. बजरंगबलीची मूर्ती आहे समोर आणि सह्याद्री क्रीडा मंडळाचं खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. फायनली आतमध्ये एंट्री केलेली आहे. छान सजावट केलेली आहे. जंगल थीम केली, जंगल थीम छान. तर मित्रांनो, आता आपण पाहिला सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती टिळकनगरला बसतो आणि खूप छान इथं थीम बनवलेली आहे. म्हणजे खूप छान डेकोरेशन आहे. संकटमोचन हनुमान मंदिर यावर्षीची थीम आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये की खूप छान असं देखावा वगैरे सादर केलेला आहे. इकडे खूप छान असं डेकोरेशन केलेलं हनुमानजी होते आणि खूप मला भारी वाटलं आतमध्ये गेल्यावर आणि खरंच खूप छान होतं. आणि आतमध्ये खास करून सौरभ थँक्यू शूट करायला मला परमिशन दिली म्हणून. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया घाटकोपरला. खूप डेकोरेशन वगैरे छान आहे. तुम्ही इथं आलात तर नक्की इथं एकदा व्हिजिट करा. 17 तारखेपर्यंत म्हणजे 16 तारखेपर्यंत आहे, तर तुम्ही एकदा नक्की इथे या. पारसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पारसाईटचा राजा महागणपती. तर आपण आलो आता पारसाईटच्या महागणपती राजाला. तर चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. इथं खूप छान आणि सुंदर थीम बनवली आहे बघा. अक्कलकोटची थीम आहे यावर्षी. अक्कलकोटचं डेकोरेशन केलेलं आहे, स्वामी समर्थांवर आधारित आहे. तर चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं पण दर्शन घेऊया.
मित्रांनो, आता आपण पार्क साईटमध्ये होतो. आपण आजचा ब्लॉग इथेच संपवूया, कारण की आता ऑलमोस्ट सगळे झालेले आपले. आपण स्टार्टिंग केली होती घाटकोपरपासून, गणेशनगरच्या सम्राटपासून, आणि त्यानंतर मग विभागातले सगळे गणपती आपण कवर केले. त्याच्यानंतर आपण गेलो साकीनाक्याला गेल्याच्यानंतर 3 का 4 गणपती गेले ना. हां, ते त्यानंतर आपण मग घाटकोपर राजा करून मग चेंबूरला गेलो, टिळकनगरला. तिथून करून मग डायरेक्ट पार्क साईडला आलो. ऑलमोस्ट सगळे आपले गणपती बाप्पांचे दर्शन झालेले आहेत. तर कसा वाटला हा तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला घेऊन खूप भारी वाटलं असेल तर खरंच मजा आली असेल ना, एक नंबर आहे ना. आज माझ्याबरोबर दिवसभर सागर होता आणि सागरला पण कसं वाटतंय, सागरला विचार. सागर कसं वाटलं दिवसभर गणपती बाप्पाचं दर्शन? त्याला टाईम नसतो ॲक्च्युली, तो कामावर असतो दिवसभर, 12 तास कामावर असतो, त्यामुळे त्याला टाईम नाही भेटत. आज त्यासाठी मी जाणार होतो फोर्टला, पण आज त्यासाठी वेळ काढून मी आलो आहे. तर चला आता मी डायरेक्ट आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा 5वा गणपती बाप्पांचा दर्शनाचा ब्लॉग होता. सो घाटकोपर, चेंबूर आणि साकीनाका असे मी ब्लॉग बनवले होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका अशा नवीन गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया.